आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणची आपण परिस्थिती बघितली ना सर, आपल्या लक्षात येईल की जालना जिल्ह्यातल्या जळगाव सपकाळ या गावात आपण आहोत. आणि मी या जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी BR खरात आणि आपल्या समोर आहेत माझ्या उद्याचे म्हणजे ज्यांनी आत्ताच UPSC एक्झाम यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेत आणि त्यांना IPS रँकसुद्धा मिळालेली आहेत. आपण सर्वप्रथम मी त्यांचं या जालना जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं, जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि सर्व प्रशासन वतीनं आपलं स्वागत करतो. ओके सर. आज भिकनजी रोजेकर हे नाव एका 2 ते 3 दिवसांनी निकालानंतर पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात पोहोचलं. याचं कारण असं आहे की आपण हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर अशा परिस्थितीतून एखादा तरुण IPS होतो ही जिल्ह्यासाठी फार अभिमानाची बाब आहे आणि त्यांच्या आईवडिलांसाठी आणि सगळ्या कुटुंबियासाठी अभिमानाची बाब आहे. मी सर आपल्याला या निमित्तानं जिल्ह्यातल्या शिक्षण व्यवस्थेला, शिक्षण विभागाला आणि विद्यार्थी आपल्याकडून प्रेरणा घेणार आहेत आणि म्हणून आपल्याला आपला एक प्रवास सुरुवातीपासून आपण विशद करावा. सर, माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदलाच झालं आहे. ते चाळीसगाव तालुक्यामध्ये खानदेशात ते गाव एक टेकवाडे म्हणून. त्यानंतर 5वी ते 8वी वाडे या गावी, ते भडगाव यांच्यामध्ये. त्यानंतर आम्ही मूळ गावी आले. तिथे माझे वडील सालदार म्हणून होते पहिले. मूळ गावी यासाठी की वडिलांची तब्येत थोडी खराब झाली होती तर यावं लागलं. 9वी 10वी मी गावात विनय विद्यालयाला मराठी माध्यमातून. त्यानंतर 10वी मला चांगले टक्के पडले, म्हणजे 90% पडले होते. तर मी म्हटलं सायन्सच घेतो. सगळे म्हणायचे मी पण सायन्स घे, कारण की कुठेतरी सेन्स ऑफ सिक्युरिटी होऊन जाईल आणि करिअरसाठी पण इम्पॉर्टंट होतं. तर मी विवेकानंदला ॲडमिशन घेतलं, संभाजीनगरला सायन्सला. 2016ला माझी 12वी झाली. त्यानंतर 2016ला मी MHCET दिली MBBSसाठी. मला 149 आले. 150ला कट ऑफ लागला होता मेरिट. तर माझं MBBS नाही झालं. पण त्यावेळी म्हणजे अन्सार शेख सरांनी UPSC क्लिअर केली होती 2016ला. सर एवढे व्हायरल झाले होते, एवढे फेमस झाले होते. प्रत्येक न्यूजपेपरला रिक्षा चालकाचा मुलगा झाला ESC. तर ते आमच्यासाठी म्हणजे खूप मोठं इन्स्पिरेशन होतं. तर मी 12वीलाच ठरवलं मी काही BDS डेंटल करत नाही, मी एक BA करतो. पण ते थोडंसं फॅमिली प्रेशर वगैरे असं होतं की एक प्रोफेशनल कोर्स घे कोणता तरी, ज्यांच्यामुळं थोडंसं करिअर सिक्युरिटी वगैरे राहील समजा. तर मी BSc ॲग्रिकल्चर निवडलं. तर 2020ला BSc ॲग्रिकल्चर झाली. पण ते करत असताना मी NCERT वगैरे त्याचा अभ्यास करायचो. पण माझं असं होतं की माझी इंग्लिश एवढी चांगली नव्हती, म्हणजे थोडी वीकच होती. तर 2020ला लॉकडाऊन झाला, घरी आलो. 21लाही थोडंसं गावात आणि संभाजीनगरला रूम करून अभ्यास केला. 2022ला मी दिल्लीला गेलो सर. त्यावेळेस मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची BARTची स्कॉलरशिप भेटली, बाबासाहेब आंबेडकरची. तर त्यामध्ये मला देशातल्या टॉपचे जे क्लासेस आहेत त्यामधून एक मी निवडला आणि 13,000 रुपये पर मंथ मला स्टायपन भेटायचं. ते 11 महिने चाललं. त्यानंतर मी तिथे एक NGO हमदर्द स्टडी सर्कल म्हणून ते एक्झाम दिली त्यांची, तिथे राहिलो. तिथे सगळे डेप्युटी कलेक्टर, IPS IRS हेच बँक इम्प्रुव्हमेंटसाठी. मी तिथे गेलो ना, ज्यावेळेस सुरुवातीला गेलो तर मी असं वाटायचं मी घरी सांगायचं पण करून, माझ्यासमोर IPS बसले होते, माझ्यासोबत डेप्युटी कलेक्टर बसले होते. ते 10 दिवस मला खूप नंतर नॉर्मल झालं, कारण की कोणी कुठं तरी सिलेक्टेड होतं. मग त्यांनी मला खूप मदत केली, गाईड केली की बिकन तू खूप अभ्यास करतो पण ते डिरेक्शनलेस आहे, बरोबर, तू ह्या डिरेक्शनला कर, कमी अभ्यास कर, फुल फोकस कर, तुझं होऊन जाईल. कारण की त्यांनी मला बघितलं तर मी अभ्यास खूप करतो, बरोबर. पण तो म्हणतात ना गावाला पूर्ण गाव फिरून येतोय पण जिथं जायचं तोच रस्ता माहित नाही, तर ते व्हायचं माझ्यासोबत. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला हवा? एक UPSC जर क्लिअर करायची आहे तर एक प्रॉपर सिलेबस आहे UPSCचा. प्रॉपर UPSCला 100 वर्ष पूर्ण झालेत, बरोबर. तर त्यांचे एक क्वेश्चन पेपर आहेत, PYQ म्हणतात त्यांना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे. ते त्यांचं पॅटर्न आहे, ते एक सेम पॅटर्न फॉलो करतात. त्यांचे आन्सरही सेम डिरेक्शनला येतात, त्यांचे थीम्सही सेम कॉमन आहेत. तर आपण एक प्रॉपर थीम, प्रॉपर आन्सर, प्रॉपर PYQ, प्रॉपर सिलेबस फॉलो केला, टॉपरच्या नोट्स वगैरे बघितल्या, त्यांचे टॉक बघितले है ना, जास्त मॉक्स दिले. तर असं आहे की ही गोष्ट एकदम इझी आहे. मी 24ला हे सगळं सुरू केलं ना, 24ला मी मेन्स दिली. माझं राहिलं फक्त SM मध्ये. मला मेन्समध्ये SM मध्ये फक्त 50 मार्क आले आणि माझं राहिलं होतं 10 मार्काने. कदाचित जर मला SAला 100 आले असते तर 50-60 मार्काची लीड झाली असते, मागच्याच वर्षी मी सिलेक्ट झालो असतो. मग
एसे बद्दल मी प्रिपेअरच केलं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं मग आता कोणत्या चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना? तेच की असं एक सर, पहिली ते 12वी पर्यंतचा जोच आपला अभ्यासक्रम आहे तोच स्पर्धा परीक्षांना आहे. इतिहास तोच आहे, भूगोल तोच आहे, थोडासा डीप येतो नंतर या असतो. पण हे जर आपल्या बेसिक ते म्हणतात ना, आपला जर पाया भक्कम आहे, आपल्याला पुढे कधीच अडचण येत नाही. माझा पाया असा होता, मी मराठीतून गेलो तर मला ते इंग्लिशमध्ये होतं, थोडंसं वेगळं व्हायचं ते मग ते मला थोडा उशीर लागला, कारण की बॅकग्राऊंड असं होतं, आईवडिला शिक्षित होते, तर म्हणजे गायडन्स नव्हतं प्रॉपर. पण माझे भाऊ वगैरे ते असे होते, मी बघायचो ते शिक्षक होते, मी त्यांच्याकडे बघायचो आणि मला एकदम भारी वाटायचं की त्यांना रिस्पेक्ट भेटते, कारण की ते शिक्षक आहेत, क्लासेस घेतात, म्हणजे खूप. तर त्यांच्यामुळेच मी तो आदर्श ठेवला. आणि मला ह्या परिस्थितीत मला चुलत भावाने त्यांनी इतकी मदत केली. ते फक्त म्हणायचे, विक्रम तू कर, तुला काय पैसे लागते ना तू कर, तू मागं नको येऊ. तू जर मागे आला ना तर सगळं म्हणजे असं होईल की 4 वर्ष दिल्लीला गेला आणि मागे आला, मग दुसरे पोरं शिकणारच नाही म्हणे. त्यानं 4 वर्ष केलं पण त्याचं झालंच नाही, पैसे खर्च काय आदर्श निर्माण झाला. हा, तर तू यूज नको म्हणे, तुला काय पैसे लागतात तुम्हाला सांग. लोक म्हणायचे की ते तुला पैसे देत आहेत, पण जर तुझं नाही झालं तर जमीन विकायला लागन. तर भाऊन ते म्हणे, तू मला 1 रुपया पण देऊ नको वापस, तू फक्त अभ्यास कर. कारण की ते जे होतं ना त्यांचं म्हणणं की ज्यावेळेस तू होशील ना रोजेकर, एक नाव फेमस होईल. आणि ते तसंच झालंय. तर आज जर आपण युट्यूबला रोजेकर टाकलं तर गावाचं नाव येतं, गावाचं नाव टाकलं तर रोजेकर नाव येतंय. तर ते कुठतरी असं वाटतं की अचीव झालं. आई वडील एवढे मोलमजुरी करायचे, सालदारकी करायचे, तर ज्यावेळेस तुम्ही भेटताय साहेब, भेटत सगळे सीईओ मॅडम, SP साहेब वगैरे, तर असं वाटतं की मी काहीतरी अचीव केलंय. अजूनही मला वाटतं मी स्वप्नात म्हणून की खरंच सर, म्हणजे खूप भारी वाटतंय की सगळेजण याचे सगळ्यांना रिकॉग्नेशन म्हणजे करा वाटतंय की याने एफर्ट केले, याला रिकॉग्नाइज करा. आणि ज्यावेळेस कोणीतरी रिकॉग्नाइज करताना तर अजूनही वाटतं की म्हणजे आपलं ते परिश्रम 5 महिन्याची मेहनत कुठतरी सफल झाली. जिल्ह्यातले आपण जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना, जालना जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याले? हेच सर की ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो तर ते म्हणे, भिकन यू आर फ्रॉम ड्रॉट प्रोन रिजन, मोस्ट फार्मर सुसाइड्स आर फ्रॉम युअर रिजन. म्हणजे फार्मर सुसाइडचा जिल्हा, दुष्काळग्रस्त जिल्हा, तर तू त्या जिल्ह्याचं म्हणे. त्यांना खूप खुशी झाली ज्यावेळेस त्यांना म्हटलं मी जिल्हा परिषद होता, तेव्हाही त्यांना खूप खुशी झाली. तर मी एकच म्हणणार आहे, जर तुम्ही ह्या परिस्थितीतून करताय ना, तर त्या लोकांना जे सगळ्या टॉपचे सेक्रेटरी, रिटायर्ड IAS IPS ऑफिसर जे इंटरव्ह्यू बोर्डमध्ये, त्यांनाही खूप आनंद होतोय की नाही, हा ग्रासरूट लेवलचा मुलगा आहे. ज्यावेळेस ग्रासरूट लेवलचा मुलगा तिथपर्यंत जातो ना, त्यांना कळतं की याला सगळे प्रॉब्लेम माहिती आहे, ग्रासरूटमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत, शिक्षणाला काय अडचणी आहेत, किंवा सगळे गावाच्या काय अडचणी आहेत, आणि परत मला इथंच काम करायचंय. तर ते अशा विद्यार्थ्यांना बघतात. कारण की आज बघितलं आपण MBBS, IIT ही यांचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये. का की त्यांना मार्गदर्शन तसं आहे, त्यांचं एज्युकेशन तसं आहे, त्यांची व्होकॅब्युलरी, त्यांची अंडरस्टँडिंग, ग्रास्पिंग पॉवर तशी आहे. आपल्याला जर ते भेटलं ना सर, तर मला असं वाटतं की आपला जिल्हाही पुढे जाईल. तर मी तेच म्हणणार की कठीण मेहनत करत राहा, यश नक्कीच मिळतं. हे शेवटी एक दिवस होतं. आणि तुम्ही बघितलं सर परिस्थिती, फक्त फॅमिलीतला एक विद्यार्थी त्याने मेहनत केली ना, पूर्ण परिवाराची रूपरेषा बदलून जाते. आणि ते मला असं वाटतं की कुठेतरी आज सार्थक झालं. खरंच सर, निश्चितच आपण समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि जिल्ह्यातल्या शिक्षण प्रणालीसाठी आपण आदर्श ठरलात. निश्चितपणे आपल्या भविष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या हातूनच